नमस्कार सर्वांना. मिरगेंची वात्रटिका आणि कविता या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत. मी अशोक मिरगे. आज कविता, वात्रटिका किंवा चित्रकाव्य सादर करण्याच्या ऐवजी मी एक छोटासा संवाद आपल्यासोबत साधणार आहे आणि या संवादाचं नाव आहे माझ्या आठवणीतील महसूल खातं. माझ्या आठवणीतील महसूल खातं. मी 1990ला या महसूल खात्यामध्ये तलाठी या पदावर वयाच्या 28व्या वर्षी रुजू झालो आणि तलाठी पदापासून माझी महसूल खात्यातली सुरुवात शेवटी नायब तहसीलदार आणि कालबद्ध पदोन्नतीने तहसीलदार एक 4-6 महिने चार्ज मिळाला तर तो परभणीच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये मी निवृत्त झालो आणि अत्यंत समाधानानं या महसूल खात्यातून मी निवृत्त झालो. बरेचसे पद उपभोगले आणि या महसूल खात्याबद्दल थोडं तरी बोलावं वाटलं म्हणून मी आज तुमच्याशी संवाद साधत आहे. संपूर्ण शासनाच्या संपूर्ण खात्यामध्ये महसूल खातं हे अत्यंत महत्त्वाचं आणि जबाबदारीचं खातं आहे. इंग्रजाच्या काळापासून या खात्याला एक सर्वोच्च पद लाभलेलं आहे आणि ते म्हणजे जिल्हाधिकारी, कलेक्टर ज्याला आपण म्हणतो. इंग्रजाच्या काळात कलेक्टरच नाव होतं या पदाचं आणि ते अजूनही तसंच राहिलं. तर ते महसूल खात्यातलं म्हणण्यापेक्षा प्रशासनातलं सर्वोच्च पद आहे, भारतातलं सर्वोच्च पद आहे. त्याच्या पलीकडं डिग्री एखादी दुसरी कोणती नाही. आणि मग हा महसूल खात्याचा जिल्हाधिकारी, कलेक्टर हा एवढा पॉवरमॅन असतो की त्याच्यावर कोणतीही जिम्मेदारी टाकली तो लीलया पार पाडतो आणि मोठ्या कौशल्यानं ती जिम्मेदारी तो निभावतो. असंख्य जिम्मेदाऱ्या असतात या जिल्हाधिकाऱ्याच्या शिरावर. या जिल्हाधिकाऱ्याच्या कर्तव्यामध्ये असंख्य जबाबदाऱ्या असतात. प्रत्येक सही रिस्की असते त्याची. प्रत्येक सही फाईल वाचून करावी लागते. परंतु तरीही कलेक्टर ती पार पाडतात. मग ते सामान्य असतील का? मग अशा पदाला तुम्ही न्याय देता का? मला बोलावं याच्यामुळं वाटलं की शासन काही ठराविक खात्याला पगार कमी का देतं? मग तिथं पगारापाशी येणारच की हो. महसूल खातं असेल, पोलीस खातं असेल, एसटी खातं असेल, काय पगार आहेत त्यांचे? सांगा तुम्ही, काय पगार आहेत त्यांचे? एखाद्या सिनियर माध्यमिक शिक्षकाचा आणि तहसीलदाराचा पगार एक असावा का? एखाद्या सिनियर लेक्चररचा आणि कलेक्टरचा पगार एक असावा का? दोघांच्या कामातला फरक बघा. एकाला फक्त 45 मिनिटं बोलायचंय आणि एकाला रात्रंदिवस खपायचंय त्या जिल्ह्यासाठी आणि त्याला तुम्ही पगार तेवढा देता आणि कारण काय सांगता? नाही तुम्हाला वरचे पैसे मिळतील. ही कायदेशीर भाषा झाली. वरचे पैसे मिळतील म्हणजे तुम्ही सांगणार का आम्हाला भ्रष्टाचार करा म्हणून? तुम्ही सांगणार? अहो, ज्या खात्यामध्ये ज्या कर्मचाऱ्याला पगार व्यवस्थित मिळत नाही त्याला त्याचं कामात चित्त लागल का? सांगा ना तुम्ही. कोणता पोलीस 2 लेकरं जबाबदारीनं चांगल्या प्रकारे शिकवू शकतो का? विचारा त्याला जाऊन. कोणता महसूल कर्मचारी व्यवस्थित संसार चालू शकतो, लेकरं शिकवू शकतो? विचारा त्याला जाऊन. कोणता कंडक्टर आहे की जो असा खूप आनंदात आहे? कशामुळं असा भेदभाव का? आणि हे उत्पन्नाचे खाते येतं. आणि मग राग येतो. खरं बोलल्यावर तर सख्या महिला राग येतो. आणि मग तुम्हाला 2-4 दिवस जर ड्युटी दिली तर आम्हाला शाळाबाह्य कामे दिले, आम्हाला अशैक्षणिक कामाला झुपलं. अरे, महसूल खातं निवडणुकीमध्ये रात्रंदिवस जागतं. रात्री ड्युट्या कराव्या लागतात त्यांना. रात्र जागतं आणि ते कधी 1-1, 1.5 महिना, 2 दिवस नाही फक्त ड्युटी करायची. आणि तुमच्या 2 दिवसाच्या ड्युटीला तुम्हाला एवढं लगेच संघटनेकडं दाद मागणार की लगेच कोर्टात जाणार की लगेच काय आहे? शासनाचीच ड्युटी आहे करायलोत ना आपण. कोणाची करायलोत? कलेक्टर काही घरचे कामं सांगतो का तुम्हाला? नाही, शासनाचंच करायचं. मग त्याला एवढं कुथायचं कशामुळं कुथायचं त्याला? शासकीय कर्तव्य येते, राष्ट्रीय काम येते, करा ना थोडंसं कार्य. बरं, त्याचा भत्ताही देतं शासन? नाही, असं नाही. आणि मग असं असताना मग तुम्ही एवढा त्याच्याबद्दल चिड का? तुम्हाला खुशीनं काम करा.
अहो तुम्ही तुमचं कर्तव्य योग्य नीट पार पाडिनात आणि तुम्ही ह्या बाहेरच्या ड्युटीबद्दल कुथायले पुन्हा. सांगा आम्ही काय केलं, सांगू आम्ही काय केलंय. आम्ही 12वीच्या गार्डिंग केल्यात हो. कशामुळे वेळ आली आमच्यावर 12वीच्या गार्डिंग करायची? शिक्षण खात्यानं आपलं कर्तव्य व्यवस्थित पार पाडलं नाही म्हणूनच आली असेल ना. कॉप्या देणारे शिक्षक पकडले आमच्या साहेबांनी, डेप्युटी कलेक्टर साहेबांनी. अविनाश पाठक साहेब होते त्यावेळेस एका संस्थेवर. मी त्या संस्थेचं नामोल्लेख करणार नाही, पण तिथं शिक्षक असे कोंडून ठेवले होते आम्ही कॉप्या पुरवणारे. मग हे कर्तव्य झालं का तुमचं? तुम्ही तुमचं नीट कर्तव्य पार पाडलं असतं तर अशा वेळा आल्या नसत्या. आणि तुम्हाला शासन किती उदात्त हेतून पगार देतंय चांगला. ते दारू पिऊन ड्युटीला यायला नाही. आणि सगळे शिक्षक काही दारू पिऊन ड्युटी करत नाहीत असं माझंही म्हणणं नाही. कर्तव्यदक्ष शिक्षकही आहेत, परंतु अशा काही लोकांमुळे बदनाम व्हायलेत ना ते. त्यांच्याकडे बघा, विचार करा त्यांचा थोडा, की जे चांगल्या ड्युट्या करतात त्यांचा विचार करा आणि थोडंसं कर्तव्याला जागा. इंदुरीकर महाराज सांगतात कीर्तनामधून की एका शाळेवर 3 पोरं 2 मास्तर आहेत म्हणले. आता मग नोकऱ्या कशा मिळतात? मग अतिरिक्त होणार नाहीत तर काय होणार तुम्ही? आणि थोडं जर काम लागलं, थोडं लागलं काम की कुथायला सुरुवात. सगळ्यापेक्षा सुट्ट्या तुम्हाला जास्त आहेत, सगळ्यापेक्षा पगार तुम्हाला जास्त आहे, सगळ्यापेक्षा सवलती आहेत तुम्हाला, सगळ्यापेक्षा काम आरामशीर आहे. आणि असं असताना तुम्ही ह्या ड्युटीबद्दलच्या लगेच बातम्या की लगेच संघटना, चुकीचं आहे हे, चूक आहे. आणि म्हणून मी आज तुमच्याशी संवाद साधू लागलोय की प्रत्येक कर्मचाऱ्यानं इमानी इतबारे त्याची जर सेवा केली, ते कर्तव्य पार पाडलं तर नक्कीच तुम्हाला एक दिवस तुमचा असेल. हा अनुभव मी स्वतः घेतलाय. मी 32 वर्ष महसूल खात्यात सेवा केली आहे. आदरणीय लोकनेते स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे यांच्या मतदारसंघात मी नोकरी केली आहे. आदरणीय महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री सध्याचे धनंजयजी मुंडे यांच्या मतदारसंघात मी नोकरी केली आहे. त्यांचे स्वीय सहाय्यक आदरणीय खंडूजी गोरे यांना विचारा, त्यांचे माझे किती फोन व्हायचे. त्यांनी काय काय कामं सांगितले ते ताबडतोब केले. आणि मी अभिमानाने सांगतोय, आदरणीय पंकजाताई असोत, आदरणीय प्रीतमताई असोत, आदरणीय धनंजयजी मुंडे असोत, त्यांनी किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांनी मला कुठलंही खोटं काम करा असा कधी आग्रह केला नाही. साहेब तुमच्या नियमात बसतंय का, त्याचं तेवढं काम करून द्या. काय चूक आहे त्यांचं? काय चूक आहे त्यांचं? त्यांना लोकप्रतिनिधी असल्यामुळं फोन तर करावा लागेल, लोकांचे कामं तर करावे लागतील. आणि मग ते सांगितलेलं काम खरं जर असेल तर बिना पैसे घेता करायला काय काय झोळीत धोंड आहे का? तुमचं कर्तव्य आहे ते. आणि असं कर्तव्य प्रत्येकाने इमानीद्वारे पार पाडावं. मी जिथं जिथं नोकरी केली आहे तिथं चौकशी करा तुम्ही, यानं कशी नोकरी केली ते. प्रतिक्रिया लोकांच्या कळतात लगेच. अजूनही आमची प्रतिमा तशीच आहे. आणि म्हणून माझा हा कळकळीचा संवाद याच्यासाठी आहे की प्रत्येक खात्यातल्या कर्मचाऱ्यांनी इमानीद्वारे काम करावं. आमचं खातं तर पगार कमी असतानाही करतो हो. तुम्ही फक्त एकाच गोष्टीला धरून बसता की महसूल खात्यात भ्रष्टाचार फारच वाढलाय. बरं, ऑनलाईन झालंय आता सगळं, आता पहिल्यासारखं नाही राहिलं. आणि पहिल्या काळात सुद्धा असे अनेक लोक आहेत, छाती ठोकपणे आम्ही सांगतो, की जिथं वरच्या कमाईकडे लक्ष न देता फक्त शेतकऱ्यांचे दिनदुबळ्यांचे आशीर्वाद डोक्यावर घेतले. आणि म्हणूनच आमचा शेवट चांगला झाला. म्हणून चांगलं कर्तव्य करा, चांगलं कर्तव्य पार पाडा आणि अशा चांगल्या लोकांच्या संगतीत राहा. आणि मला सुदैवानं एवढे चांगले लोक लाभले, मग अधिकारीही चांगले लाभले, हाताखालचे लोकही चांगले लाभले आणि सहकारी सुद्धा चांगले लाभले. किती म्हणून नावं घ्यावेत मी. माझ्या सुरुवातीच्या काळामध्ये ज्ञानोबा फुलारी म्हणून डेप्युटी कलेक्टर होते, अण्णासाहेब मिसाळ डेप्युटी कलेक्टर होते, त्याच्यानंतर पांडुरंग कुलकर्णी डेप्युटी कलेक्टर होते मला, त्याच्यानंतर राजेश जोशी साहेब डेप्युटी कलेक्टर होते, धरमकर साहेब डेप्युटी कलेक्टर होते, आदरणीय मानदार वैद्य साहेब डेप्युटी कलेक्टर होते, जे नंतर पंकजाताईचे स्वीय सहाय्यक म्हणून काही दिवस होते, तेही मला डेप्युटी कलेक्टर होते. त्याच्यानंतर टिळेकर साहेब होते, त्याच्यानंतर तुम्हाला अविनाश पाठक साहेब मला डेप्युटी कलेक्टर होते, शिवकुमार स्वामी साहेब मला डेप्युटी कलेक्टर होते, जे सध्या बीड जिल्ह्याचे निवासी उपजिल्हाधिकारी आहेत. त्यांच्याही हाताखाली मी काम केलेलं आहे.
आहिरराव साहेब मला डेप्युटी कलेक्टर होते, त्यांच्या हाताखाली काम केलंय मी. जाधव मॅडम डेप्युटी कलेक्टर होत्या, चौधर मॅडम डेप्युटी कलेक्टर होत्या, मिस्कर मॅडम अपर जिल्हाधिकारी होत्या. या सगळ्यांच्या हाताखाली मी काम केलंय आणि कुठलाही अधिकारीनं मला त्रास दिला नाही, मला साधी नोटीस दिली नाही. कशामुळं? आपण आपली ड्युटी, आपण आपलं कार्य चोख करावं. अहो एक एक वेळ तर अशी यायची की मी माझं काम करून दुसऱ्याचं काम करू लागायचो. असे अनेक प्रसंग आले आणि अधिकाऱ्यानं हे सांगायचं की मिरगे हे तुला करावं लागतंय. मग मी अगदी शिरसावंदे मानून तो आदेश मानायचा. आणि म्हणून मी आज हा आनंदाचा दिवस पाहतोय. नाही तर महसूल खात्यातले लोक रिटायर झाल्यावर जास्त दिवस वाचत नाहीत असं म्हणतात. खरं काय कोणाला माहिती, पण मी तर ठणठणीत आहे. तर असं हे महसूल खातं की जे कोणतीही जिम्मेदारी टाका त्याच्यावर ते पार पाडतं आणि महसूल खात्याच्या मूळ कामाच्या व्यतिरिक्त असंख्य कामं अगदी उत्साहानं पार पडतं. आणि म्हणूनच महसूल खात्याला महसूल खातं हे श्रेष्ठ आहे. आणि मग मी तुम्हाला सांगतो की याला पगार का देण्याचं कारण, कमी का देण्याचं कारण आहे, हे माझं वैयक्तिक आणि ठाम मत आहे की ज्या माणसाचं वर्चस्व बाकीच्यांना सहन होत नाही तो मनुष्य दुर्लक्षित केला जातो. मग कलेक्टरचा रुबाब, मग ते बाकीच्या शासनातल्या लोकांना पुढाऱ्याला ते खपत नाही. हे कलेक्टरची फारच वाईट आहे, जाऊ द्या, त्याच्या खात्याकडे दुर्लक्ष करा. डेप्युटी कलेक्टर, तहसीलदार, त्यांच्या दिव्याच्या गाड्या, आता दिवे नाहीत परंतु त्यावेळेस दिव्याच्या गाड्या असायच्या. आणि मग वर्चस्व असलं की तिथं ते दुर्लक्षित होतं खातं. ते मी माझं उदाहरण सांगतो की आमच्या कवी लोकांमध्ये सुद्धा असं आहे, एखाद्याची कविता जर वरचढ व्हायला लागली, त्याला लोकमान्यता मिळायला लागली, त्याच्या कवितेला टाळ्या पडायला लागल्या, त्याला लाईक कमेंट जास्त वाढल्या, तर हे प्रस्थापित लोक जे सुमार दर्जाचे आहेत, होय सुमार दर्जाचे, ते त्यांना जवळ येऊ देत नाहीत, त्याला जवळ येऊ देत नाहीत. हा कटू अनुभव मी घेतलाय. त्याला व्यासपीठ मिळू देत नाहीत, त्याला प्रसिद्धी मिळू देत नाहीत. आणि म्हणून मी माझं स्वतःचं व्यासपीठ निर्माण केलंय आता की मला कुठल्या संमेलनाची गरज नाही. आणि शेकडो कमेंट आल्यात माझ्या कवितेवर की साहेब तुम्हाला संमेलनाची गरज नाही, तुम्ही स्वतःच एक संमेलन आहात. दाखवू तुम्हाला त्या कमेंट. म्हणजे एखादं कार्य जर हातात घेतलं तर ते मन लावून करावं. निश्चित तुम्हाला त्याचं फळ चांगलं मिळतं, निश्चित त्याचं फळ तुम्हाला गोड मिळतं. आणि म्हणून आज तुमच्याशी मला संवाद साधावा वाटला. तर पगार कमी का, हे कारण आहे. एखादं वर्चस्व जर असेल तर नको त्याच्याकडे, नको त्याचं स्केल वाढवायचं नको. अहो नायब तहसीलदारला तुम्ही क्लास 2 केलं, वर्ग 2चा अधिकारी केलं आणि त्याला पगार क्लास 3चा देता, हे कोणत्या कायद्यात बसतंय? कशामुळं? काय घोडं मारलं त्यानं तुमचं? मी तर रिटायर झालो आता, मला गरज नाही त्याची. परंतु एखाद्या प्राध्यापकाची पेन्शन आणि तहसीलदारचा पगार बरोबर असावा का? कुठली रचना ही? कसं भागवायचं त्यानं, कसं मॅनेज करायचं सगळं? आणि तरी मग तुम्हीच म्हणता का भ्रष्टाचार करा म्हणून? चुकीचं आहे. हे लक्षात आणून देणं अत्यंत गरजेचं आहे. आणि म्हणूनच मी हे आज संवाद साधला तुम्हाला. जाऊ द्या, शेवटी कितीही काही बोललं तरी आपल्याच्यानं काय होणार आहे, आपण फक्त लक्षात आणून देऊ. परंतु हे वास्तव आहे, हे कधीतरी कुणीतरी बोलणं गरजेचं आहे. आता जाता जाता एक महसूल खात्यातली आठवण तुम्हाला मी सांगणार आहे. आमच्या महसूल खात्यामध्ये ताणतणावाच्या नोकऱ्या असल्यामुळं वर्षातून 3 दिवस आम्ही उत्सव साजरा करतो. आणि मग विभागीय आणि राज्य पातळीवर प्रत्येक जिल्ह्याच्या स्पर्धा घेतो, क्रीडा स्पर्धा आणि सांस्कृतिक स्पर्धा. पुन्हा एकदा मी सांगतो की या स्पर्धेला, या उत्सवाला शासकीय अनुदान नाही. बाकीच्या खात्याला आहे, कृषी खात्याला आहे, जिल्हा परिषदला आहे, प्रत्येक क्रीडा खात्याला, प्रत्येक खात्याला शासकीय अनुदान आहे हा उत्सव घ्यायसाठी. महसूल खात्याला नाही. कशामुळं? विनाकारण, कारण काहीच माहीत नाही. मग आम्हीच आमची पट्टी गोळा करतो आणि आम्हीच आमचं नाचतो. हे अजूनही चालू आहे. तर या महसूल सांस्कृतिक स्पर्धेमध्ये बीड जिल्ह्याचं बऱ्याच वेळेस नेतृत्व करण्याचा योग मला आला डेप्युटी कलेक्टर साहेबाबरोबर. तर मला एक डेप्युटी कलेक्टर होते, त्यांचं नाव होतं रत्नदीप गायकवाड. अत्यंत बुद्धिवान माणूस आणि अत्यंत कलाकार माणूस आणि अत्यंत मित्रत्व, की ते असं अधिकाऱ्याची लेवल आणि कर्मचाऱ्याची लेवल असं बघत नव्हते, अगदी खांद्यावर हात टाकून. आणि मला सगळे अधिकारी तसेच मिळाले.
हे मी स्वाभिमानानं सांगतो. अगदी खांद्यावर हात टाकून त्यांनी कामं करून घ्यायचे. तर रत्नदीप गायकवाड आणि मी एकदा महसूल खात्याच्या सांस्कृतिक स्पर्धेमध्ये सूत्रसंचलन करण्याचा योग आला दोघांना सोबत, असे जाकीट फेटे बांधून. तर आदल्या दिवशी आमची प्रॅक्टिस चालू असताना मला गायकवाड साहेबांनी बोलावून घेतलं. म्हणजे मिरगे, उद्या कमिशनर समोर आपलं हे होणार आहे, सादरीकरण होणार आहे आपलं. तर असं पाहिजे झलक की आपला बीड जिल्हा उमटून पडला पाहिजे. नाहीतर बीड म्हणजे बीडच आहे. शेवटी बीड जिल्हा म्हणजे बीड, त्याचं नावच काही आवडे, त्याचं शानच काही आवडे. तर आपला बीड जिल्हा म्हणले असा उठून दिसला पाहिजे, असं काहीतरी कर म्हणले तू. मग मला वेध लागले. आता साहेबांनी जिम्मेदारी टाकली म्हणल्यावर काहीतरी करावं, आपली एंट्रीच अशी झाली पाहिजे. आणि म्हणून मी महसूल खात्यावर एक मुखडा लिहिला त्यावेळेस, एक अर्ध्याच तासामध्ये आदल्या दिवशी. याला कवित्व म्हणावं, याला नैसर्गिक प्रतिभेची देण म्हणावं. तो मुखडा मी आज तुम्हाला ऐकविणार आहे. तो मुखडा होता पिंजरा चित्रपटातल्या गाण्याच्या चालीवरचा, छबीदार छबी. त्याच्या आधी हा मुखडा आहे बघा, तो मी तुम्हाला म्हणून दाखवतो. हे खात लई न्यार ह्याचं येगळच वार, ह्याला कुणाचं मोठेपण सोसना. हे खात लई न्यार ह्याचं येगळच वार, ह्याला कुणाचं मोठेपण सोसना. ह्याचा महसुलाचा तोरा थाट राजावानी सारा, इथं भुरटा पुढारी पोचना. घरात पोळी आणि बाहेर नळी, असं काहीतरी आहे बघा तो मुखडा. तसा हा मुखडा होता. अहो हे खात लई न्यार ह्याचं येगळच वार, ह्याला कुणाचं मोठेपण सोसना. ह्याचा महसुलाचा तोरा थाट राजावानी सारा, इथं भुरटा पुढारी पोचना. ह्याला पंचनाम्याची गोडीर, नको उगच छेडा छेडीर. खऱ्या खोट्याचा कारभार हितला, खऱ्या खोट्याचा कारभार हितला. 17 कामाला एकच गडी. सोंगा ढोंगानं काम उरकती, माणसं थोडी पर पावर बडी. जिरर जिरर जी. हा मुखडा एंट्रीला झाला आणि मग आमचं सूत्रसंचलन सुरू झालं. काय टाळ्या पडल्या म्हणतात. त्यावेळेस बीड जिल्ह्यानं सांघिक बक्षीस सुद्धा मिळवलं, अभिमानानं मी सांगतो. आणि ही आठवण म्हणून मी आपल्याबरोबर शेअर केली आणि वास्तव मांडलं मी. आता ते कोणाला जर लागलं असेल तर त्याला तो योगायोग समजावा आणि प्रत्येकानं आपलं कर्तव्य सचोटीनं इमानीद्वारे करावं, एवढीच तर आपल्याकडून अपेक्षा आहे. दुसरं मागतं काय कोण तुम्हाला? समाज तरी काय मागतो की तुम्हाला ज्याचा पैसा मिळतो, ज्याचा पगार मिळतो, तो अगदी व्यवस्थित इमानदारीने ड्युट्या करा, एवढंच आमचं म्हणणं आहे. याच्यासाठीच तर मी संवाद साधलाय. धन्यवाद. माझा हा आपल्याशी मनमोकळा दिलखुलास संवाद आपल्याला आवडला असेल तर नक्कीच माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. पुन्हा एखादा नवीन विषय आणि नवी कविता, नवी वात्रटिका घेऊन मी आपल्याला भेटेल. तोपर्यंत सर्वांची रजा घेतो. धन्यवाद.